मुंबईतील बहुचर्चित टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांची छापेमारी सुरूच आहे। गेल्या 3 दिवसांपासून पोलिसांनी छापेमारीचं सत्र राबवलंय। टोरेसच्या दुकानांचा मुद्देमाल ताब्यात घ्यायला सुरुवात झाली। याआधी सुद्धा टोरेस दुकानांमधून दागिने आणि 5 कोटी रुपये जप्त केले होते। आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्त करण्यात येतोय। पण या सगळ्या प्रकरणातले मास्टरमाइंड कोण आहेत, जाणून घेऊया या खास रिपोर्टमध्ये। टोरेस मुंबई आणि राज्यातल्या इतर भागातील लाखो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये लुटणारी आणि एका रात्रीत गाशा गुंडाळणारी ही परदेशी कंपनी। पण टोरेस फसवणुकीमागचा मास्टरमाइंड कोण, हा प्रश्न अनेकांना पडलाय। एप्रिल 2023 मध्ये प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून टोरेस ज्वेलरी कंपनीची नोंदणी करण्यात आली। सुरुवातीला ओलेना स्टोएन ही कंपनीची डायरेक्टर होती। त्यानंतर व्हिक्टोरिया कोवालेंका, सर्वेश सुर्वे यांच्याकडे कंपनीचं डायरेक्टर पद आलं। ओलेना स्टोएन आणि व्हिक्टोरिया कोवालेंका दोघंही युक्रेनचे नागरिक। फसवणूक उघडकीस येण्याआधी ख्रिसमसच्या नावाखाली दोघांनीही भारतातून पोबारा केला। डिसेंबर महिन्याचा पगार उशिरा झाल्यानं कर्मचारी आणि मॅनेजमेंटमध्ये वाद झाला। मॅनेजमेंट सोबतच्या वादानंतर कर्मचाऱ्यांकडून गुंतवणूकदारांना फसवणुकीची माहिती देण्यात आली। या सगळ्या घडामोडींनंतर सोमवार 6 जानेवारीला टोरेसच्या सगळ्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आणि गुंतवणूकदार क्षणात कंगाल झाले। पण पोलीस तपासात कंपनीच्या मालकांसह या प्रकरणातील आणखी 5 मास्टरमाइंड समोर आले। तौफिक रईस उर्फ कार्टर आणि अभिषेक गुप्ता टोरेस प्रकरणातील हे 2 प्रमुख मास्टरमाइंड। रईस हा पेशानं बिझनेसमन तर गुप्ता सीए। याशिवाय सर्वेश सुर्वे, तानिया कासातोवा आणि वेलेंटिना कुमार हे या प्रकरणातील अन्य आरोपी आहेत। यापैकी 3घांना अटक करण्यात आली आहे, तर मास्टरमाइंड रईस आणि व्हिक्टोरिया कोवालेंका दोघेही पसार आहेत। सर्वेश सुर्वे, तानिया कासातोवा आणि वेलेंटिना कुमार यांना अटक करण्यात आली आहे। यातल्या सर्वेश सुर्वे हा मुंबईचा रहिवासी असून आधार कार्ड ऑपरेटर म्हणून काम करत होता, तर तानिया ही उझबेकिस्तानी महिला आहे। तर वेलेंटिना कुमार या परदेशी महिलेनं भारतीयाशी लग्न करून इथेच संसार थाटला होता। टोरेस घोटाळा प्रकरणात सलग 3ऱ्या दिवशी छापेमारी सुरूच आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईत कंपनीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, तर काही शाखांमधल्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडी देण्यात आली आहे। टोरेस घोटाळ्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून मात्र व्हिडिओ अपलोडिंग सुरूच आहे। शनिवारी पुन्हा नवीन व्हिडिओ अपलोड करण्यात आला। या व्हिडिओमधून गुंतवणूकदारांना या प्रकरणातील दोषी लोकांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। टोरेसमध्ये लूटमार झाली असून तौफिक रियाज यानं प्लान करून लुटला असल्याचं सांगितलं जात आहे। कंपनीचे मालक परदेशात आहेत। काही मास्टरमाइंड देश सोडून पळून गेल्याची माहिती आहे। त्यामुळे आता अटक केलेल्या संशयितांच्या चौकशीत आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अजय माने आणि प्रशांत बडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।